पवारांची राष्ट्रवादी एनडीए मध्ये सहभागी होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। आताची मोठी बातमी, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंना केंद्रामधून माहिती देण्यात आल्याचंही सूत्रांकडून कळतं। पवारांची एनसीपी एनडीए मध्ये येणार, तयारीमध्ये रहा अशा भाजपच्या वरिष्ठांनी सूचना दिलेल्या आहेत। पवारांची राष्ट्रवादी एनडीए मध्ये सहभागी होणार, सूत्रांची माहिती। भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याच्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या हालचाली आता वाढल्यात। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पवारांच्या राष्ट्रवादीचं एनडीए मध्ये सहभागी होण्याचं ठरलंय। शरद पवारांचे राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केंद्रातून माहिती देण्यात आल्याचंही कळतंय। अमित शहांसोबत दिल्लीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंची बैठकही झाल्याची माहिती आहे। एनडीए मध्ये राष्ट्रवादी येणार असून तयारीत रहा अशा सूचना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्या। शरद पवारांनी गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। या भेटीतही सत्तेत सहभागी होण्यावरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विशेष म्हणजे विलीनीकरण न करता पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होईल। पवारांच्या राष्ट्रवादीला सध्या केंद्रात एक मंत्रिपद आणि राज्यात अर्थ खातं अशी 2 मंत्रिपदं मिळणार, ही माहिती सूत्रांची आहे। पवारांच्या राष्ट्रवादीवरून एकनाथ शिंदेंचीही नाराजी दूर करण्यात आल्याचं कळतंय। गेल्या आठवड्यात बुधवारी शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती। यावेळी सुप्रिया सुळे देखील पवारांसोबत होत्या। भेटीचं निमित्त विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि मागण्यांचं होतं, पण त्यासोबतच एनडीए मध्ये सहभागी होण्यावरूनही चर्चा झाल्याचं कळतंय। बुधवारी मोदी आणि पवारांची भेट झाली आणि त्यानंतर शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस अचानक दिल्लीत आले। अमित शहांकडून फडणवीसांना पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल माहिती देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विलीनीकरणाचा मुद्दा हा पक्षाच्या नेतृत्वावरून रखडल्याची माहिती आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः शरद पवार हे आहेत आणि दादांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार या आहेत। तर सुप्रिया सुळेच पवारांच्या राष्ट्रवादीचं दिल्लीतलं राजकारण हाताळतात। त्यामुळे नेतृत्वावरून सुनेत्रा पवारांसोबत पवारांच्या राष्ट्रवादीचं एकमत होताना काही दिसत नाहीये। सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे, पण अधिवेशन सुरू होण्याआधीच सुप्रिया सुळेंनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या बाजूनं मतदान करण्याचे संकेत दिले। त्यावरून पवारांच्या राष्ट्रवादीची एनडीए मध्ये सहभागी होण्याची तयारी झाल्याचेही संकेत मिळाले। 50% सरसकट देशात वाढ आली तर कुणाचा विरोध आहे का? तेव्हा मी स्वतः, शिवसेना स्वतः, असं दोघेच आम्ही सगळ्यांनी सांगितलं हा लोकसंख्येपेक्षा हा जास्त योग्य आम्हाला वाटतो। आम्ही इंडिया अलायन्समध्ये चर्चा करतो आणि मग तुम्हाला सांगतो। डीएमके, तृणमूल, सपा सगळ्यांशी बोलणं झालं, काँग्रेसशी बोलणं झालं आणि मोठी हा प्रस्ताव जेव्हा आला तेव्हा आम्ही सगळे म्हणलो की इंडिया अलायन्सच्या माध्यमातून आपण या सगळ्याचा विचार करायला हरकत नाही।